लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। JD सावंत कॉलेजजवळ तरुणाची दिवसाढवळ्या धारधार शस्त्रांनी निर्घुण हत्या। नाशिकच्या पाथर्डी रोडवरील सेल पेट्रोल पंपाशेजारील एका कॉम्प्लेक्समधील कॅफेत बसलेल्या 22 वर्षीय तरुणाची गुरुवारी दुपारी 3:30 वाजता 4 ते 5 जणांच्या टोळक्याने धारधार शस्त्रांनी सपासप वार करून हत्या केली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। राशीद हारून खान, वय वर्ष 22, राहणार अंबड लिंक रोड, खाडी असे मयताचे नाव असून तो फॅब्रिकेशन दुकानात काम करत होता। गुरुवारी त्याला फोनवरून बोलावून कॅफेत आणण्यात आले होते। तिथेच टोळक्याने कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला। प्रचंड रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर इंदिरानगर पोलिसांसह शहर पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले। घटनेदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। खुनामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपींचा शोध घेतला जात आहे। रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये मयत नामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे। सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। आमचं समस्त नागरिकांना आवाहन आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या आपणावर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.